मनोरंजन विश्वातून एक मोठी बातमी आलेली, एक धक्कादायक बातमी म्हणावी लागेल। मॉडेल आणि अभिनेत्री असलेली पूनम पांडे हिचं निधन झाल्याची माहिती तिच्या सोशल मीडियावरतून कळालेली। हे नेमकं प्रकरण काय आपण थोडक्यात समजून घेऊ। सोशल मीडियावरती काही वेळापूर्वी एक पोस्ट करण्यात आली पूनम पांडेच्या इंस्टाग्रामवरती आणि त्यावरतून पूनम पांडेचं निधन झाल्याची माहिती समोर आलेली आहे। आजची सकाळ आपल्या सर्वांसाठी धक्कादायक आहे। कॅन्सरशी झुंज देणारी आपली लाडकी पूनम पांडे आपल्याला सोडून गेली, अशा आशयाचा मेसेज पूनम पांडेच्या इंस्टाग्रामवरून करण्यात आलेला आहे। त्यावरून ही माहिती मिळालेली आहे। पूनम पांडेला सर्वायकल कॅन्सर होता, अर्थातच गर्भाशयाच्या कॅन्सरमुळे ती दगावली असल्याची माहिती या मेसेजमध्ये देण्यात आलेली आहे। कालच अंतरिम अर्थसंकल्पामध्ये जर आपण पाहिलं तर सर्वायकल कॅन्सरवरती 9 ते 14 वयोगटातील मुलींसाठी लसीकरणासाठी केंद्र सरकारने महत्त्वाचं पाऊल उचललं होतं। त्या सगळ्या प्रकरणाची चर्चा सुरू होती, सर्वायकल कॅन्सरची चर्चा सुरू होती आणि आज त्यातच पूनम पांडेची सर्वायकल कॅन्सरमुळेच निधन झाल्याची बातमी समोर आलेली आहे। पूनम पांडेची जर आजपर्यंत कारकीर्द आपण पाहिली तर तिनं वेगवेगळ्या टीव्ही सिरियल्समध्ये काम केलेलं होतं, त्याबरोबर तिनं काही चित्रपट सुद्धा केलेले होते। 2013 मध्ये तिने नशा या सिनेमातून बॉलिवूडमध्ये मनोरंजन क्षेत्रामध्ये एंट्री केलेली होती आणि त्या मूवीमध्ये तिने सर्वात पहिल्यांदा काम केलेलं होतं। त्यानंतर द जर्नी ऑफ कर्मा आणि द मालिनी अँड कंपनी, दिल बोले हडिप्पा अशा काही चित्रपटांमध्ये तिने काम केलं आणि त्यानंतर छोट्या पडद्यावरील आशिकी तुमसे ही, नादानिया, फियर फॅक्टर, खतरों के खिलाडी अशा या वेगवेगळ्या टीव्ही शोजमध्ये तिनं काम केलं। आजची ही तिची जी बातमी समोर आलेली आहे ही सोशल मीडियावरती असेल, एंटरटेनमेंट क्षेत्रामध्ये असेल, खळबळ निर्माण करणारी आहे। कारण पूनम पांडे ही नेहमी चर्चेत असायची तिच्या बोल्ड भूमिकांमुळे किंवा इतर गोष्टींमुळे। आपण पाहत असू सोशल मीडियावरती तिचे फोटोज किंवा व्हिडिओज असतील तिच्या सोशल मीडिया इंस्टाग्रामवरती, फेसबुकवरती असेल। त्यामुळे पूनम पांडेची निधनाची ही बातमी समोर आलेली आहे। तिच्या या निधनाच्या पोस्टवरती खाली काही चाहत्यांनी, तिच्या फॉलोअर्सनी कमेंट देखील केलेली आहे की ही बातमी खोटी असावी, हे अकाउंट हॅक झालेलं असावं कदाचित, अशा इच्छा व्यक्त केल्या जात आहेत तिच्या चाहत्यांकडून, फॉलोअर्सकडून। त्यामुळे आता हे नेमकं प्रकरण काय, हे अकाउंट हॅक करण्यात आलेलं आहे का किंवा खरंच ही बातमी खरी आहे का, हे पुढच्या काही वेळातच आपल्या समोर येणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।